चिखलदऱ्यात 4 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय. पाणी पुरवठा करणारा सक्कर तलाव कोरडा ठाक आहे. चिखलदऱ्यात अद्याप सुद्धा अपेक्षित पाऊस मात्र नाही. हॉटेल व्यावसायिकांकडून टँकरने पाण्याची सोय करणे. भर पावसाळ्यात चिखलदरामध्ये पाणी टंचाई पाहायला मिळते. या संदर्भात आढावा घेत चिखलदरा नगराध्यक्षचे अब्दुल शेख हैदर शेख यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सूरज दहाटे. भर पावसाळ्यात देखील विदर्भाचा नंदनवन असलेल्या चिखलदरा शहरामध्ये पाणी टंचाईचा या ठिकाणी सावट आहे. मी सध्या अमरावतीच्या चिखलदरामध्येच आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की हा संपूर्ण शक्कर तलाव आहे आणि बघितलं गेलं तर गेल्या ब्रिटिशकालीन हा संपूर्ण शक्कर तलाव मात्र उन्हाळ्यामध्ये याचं पूर्णपणे हा तलाव पूर्णपणे आटलेला आहे. त्यामुळं चिखलदरा शहराला जे आहे 4 दिवसाआड पाणी पुरवठा या ठिकाणी होत आहे. त्यामुळं पर्यटकांची देखील या ठिकाणी काही प्रमाणात गैरसोय होतात. मात्र ज्या हॉटेल व्यावसायिक आहे ते मात्र टँकरने या ठिकाणी पर्यटकांची तहान भागवत आहे. आपण बघू शकतो की संपूर्ण तलाव पूर्ण कोरडा पडलेला आहे आणि या संपूर्ण हा तलावामध्ये पाणी असताना पर्यटक देखील या ठिकाणी आनंद घेत असतात. कारण का बोटिंगचा देखील या ठिकाणी व्यवसाय एकूणच या ठिकाणी चालतो. मात्र सध्या पावसाळ्याचा देखील दिवस असताना सुद्धा चिखलदरा शहराला पाणी टंचाईचं संकट या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. माझ्यासोबत या ठिकाणचे नगराध्यक्ष अब्दुल शेख, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत. तर काय सांगणार, किती दिवसाआड या ठिकाणी पाणी पुरवठा आणि सध्याचं काय नियोजन आहे? पाणी पुरवठा इथं म्हणजे 2-3 दिवसानंतर पुरवठा सुरू होता, पण आपलं इथं तलाव, इथले जे स्थानिक तलाव आहे तिथलं पाणी आटलेल्यामुळे तिथं आमझिरीवरून आपण पाणी घेतो. आमझिरीला पण पाण्याची सध्या कमतरता झाली होती, कारण वॉटर लेवल कमी असल्यामुळे. पण आता वॉटर लेवल वाढलेली आहे, थोडं पाऊस आलेला आहे. मागच्या वर्षी पण पाऊस कमी पडलं आणि यावर्षी पण सध्या 1 महिना निघून गेला, पाऊस पडलं नाही. त्याच्यामुळे तलावाची जे आहे लेवल ते कमी आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.